जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे आपलं हेमंत टेक्निकल व्ही या चॅनलवर। या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। तर आज आपण बघणार आहोत मुख्यमंत्री रोजगार संगम योजना। या योजनेमागील शासनाची उद्दिष्टे बघणार आहोत। ही योजना घेण्यासाठी कोणकोणते व्यावसायिक किंवा कोणकोणते विद्यार्थी पात्र आहेत ते बघणार आहोत आणि या योजनेसाठी जी लागणारे कागदपत्रे आहेत ती बघणार आहोत आणि या योजनेसाठी आपण रजिस्ट्रेशन कसं करू शकतात हे पण बघणार आहोत। तर चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। तर मित्रांनो, महाराष्ट्र मुख्यमंत्री रोजगार संगम योजना याच्याबद्दल आपण बघत आहोत। तर कागदपत्र जी लागतात त्यामध्ये अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा, त्याने ती जी पात्रता दिलेली पदवी पात्रता किंवा पदव्युत्तर तुम्ही जसं की तुम्ही ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन उत्तीर्ण पाहिजेत। त्यानंतर तुमचं आधार कार्ड, त्यानंतर पत्त्याचा पुरावा, त्यानंतर तुमचा एक मोबाईल नंबर, ईमेल ID व तुमचा एक फोटो छायाचित्र, त्यानंतर तुम्ही EWS प्रमाणपत्र हे त्याच आर्थिक वर्षाचे असावे आणि एक बँकेचं पासबुक। अशा प्रकारे आपण या योजनेचे कागदपत्र बघितले। आता आपण बघणार आहोत या योजनेसाठी शासनाचं किंवा या योजनेच्या पाठीमागे शासनाचं काय उद्दिष्ट आहे, तर ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर महाराष्ट्र शासनाचा उद्देश असा आहे की महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक सुशिक्षित जो बेरोजगार मुलगा आहे त्याच्या हाताला काम मिळावं, त्याला नोकरी उपलब्ध करून द्यावी। 2. प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देणे। 3. या योजनेअंतर्गत महिलांना त्यांच्या स्थानिक पातळीवर नोकऱ्या उपलब्ध करून देणे। 4. रोजगार संगम योजना महाराष्ट्र अंतर्गत अकुशल कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे आणि नियुक्त पात्र उमेदवारांना नोकरी ठरविणे। कंपन्या स्वतःची नोंदणी देखील करू शकतात। अशा प्रकारे या आपण महाराष्ट्र राज्याचा जो उद्देश आहे शासनाचा तो बघितला। तर या योजनेसाठी पात्रता काय आणि कोणते विद्यार्थी किंवा कोणते कारागीर पात्र आहेत ते आपण बघणार आहोत। त्यामध्ये पहिली, अर्जदार हा महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी असणे अनिवार्य आहे। 2. या योजनेत उमेदवाराचे वय हे 18 ते 40 वर्षाच्या दरम्यान असावे। 3. या योजनेत नोंदणीसाठी किमान पात्रता 5वी उत्तीर्ण असावी आणि इतर राज्यातील जे लोक आहेत, ज्या प्रकारे आपण महाराष्ट्र सोडून इतर राज्यातील जे लोक आहेत ते या योजनेसाठी पात्र नाहीत। तर या प्रकारचे ह्या पात्रता आपण बघितल्यात। तर आपण आता बघणार आहोत की या योजनेसाठी रजिस्ट्रेशन आपल्याला कसं करायचं आहे आणि कसं करू शकतो। त्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जी वेबसाईट दिलेली आहे mahaswayam.gov.in या वेबसाईटला आपल्याला प्रथमतः गुगल क्रोमला येऊन या वेबसाईटला जायचं आहे। तर या जी लिंक दिलेली आहे महाराष्ट्र शासनाची ती माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकून देईल, तिथून तुम्ही डायरेक्ट लिंकवर व्हिजिट करू शकतात। ज्यावेळेस तुम्ही वेबसाईटच्या होम पेजवर याल त्यावेळेस तुम्हाला असं समोर एक पेज दिसेल, त्या पेजवर जाऊन तुम्ही लॉग इन करायचं आहे। जर तुम्ही सुरुवातीपासून लॉग इन असाल तर तुम्ही तुमचा आधार नंबर व पासवर्ड टाकून डायरेक्ट लॉग इन करू शकता। तर जर नसेल तर तुम्ही पुढच्या ज्या आपल्या 4 स्टेप आहेत त्या 4 स्टेप वापरून तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता। तुम्ही आधीपासून जर लॉग इन असाल तर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल जॉब सीकर म्हणून। तर तिथे तुम्ही ID पासवर्ड टाकून तुमचा आधार नंबर टाकून तिथे तुम्ही लॉग इन करू शकता व पुढील योजनेसाठी तुम्ही अर्ज करू शकता। तर ज्या विद्यार्थ्यांचे किंवा ज्या व्यावसायिकांचे आजपर्यंत त्यांनी लॉग इन बनवलेले नाही त्यांच्यासाठी आपण रजिस्ट्रेशन कसे करायचे हे बघणार आहोत। इथे एक समोर तुम्हाला कोपऱ्यात एक ऑप्शन दिसेल माय प्रोफाईल, तिथे माय प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे माहिती भरायची आहे। तर सुरुवातीला तुमचा आधार नंबर विचारेल, मोबाईल नंबर विचारेल, आईचं नाव, वडिलांचं नाव, त्यानंतर तुम्ही राहतात तिथला पत्ता विचारेल, त्यामध्ये तुम्ही स्त्री आहात की पुरुष ते विचारेल, तुमचा संपूर्ण पत्ता टाकायचा आहे, तुम्ही कोणत्या रिलीजनमधून आहात ते पण टाकायचं आहे। हे सर्व टाकल्यानंतर तुम्हाला पॅन कार्ड विचारेल,
तुमचा मोबाईल नंबर विचारेल। ही संपूर्ण माहिती तुम्ही व्यवस्थितरित्या भरायची आहे। त्यानंतर तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून येतात, जसं की ओपन, OBC, SC, ST किंवा EWS किंवा अपंगत्व असेल तेही तुम्हाला टाकायचं आहे। आणि तुमची जी मदर लँग्वेज आहे, मातृभाषा जी आहे ती मातृभाषा टाकायची। त्यानंतर तुम्हाला रजिस्टर मोबाईलवर एक मेसेज येईल आणि तुम्ही रजिस्टर व्हाल आणि इथून पुढची माहिती जी आहे ती पण आपल्याला भरायची आहे। तर आपण पुढची माहिती भरूयात। सेकंड पानाची ज्यावेळेस आपण माहिती भरतोय त्यावेळेस आपल्याला पहिल्या पानाला सेव्ह अँड नेक्स्ट करून पुढे जायचं आहे। तर पुढील पानावर आपल्याला आपल्या एज्युकेशन भरायचं आहे की तुम्ही कितवी शिकला आहात, जसं की SSC झालेली आहे, HSC झालेली आहे। तुमचं ऑदर शिक्षण जसं की तुम्ही ऑदर शिकला आहात, ग्रॅज्युएशन झाला आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आहे ते टाकायचं आहे, त्याचं उत्तीर्ण वर्ष टाकायचं आहे, त्यांची टक्केवारी टाकायची आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला वोकेशनल कोर्स तुम्ही जे ॲडिशनल कोर्स केले आहेत ते टाकायचे, जसे तुम्ही MSCIT केली आहे, ITI केला आहे, टायपिंग केलेली आहे किंवा तुम्ही CCC केला आहे किंवा कम्प्युटरचे इतर कोणते कोर्सेस केलेले, ती माहिती पण तुम्हाला यामध्ये ॲड करायची आहे। या पेजला तुम्ही सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर पुढचा तुमच्या पुढे डॅशबोर्ड असा दिसेल की तुम्हाला एक्सपिरियन्स ज्या गोष्टीचा आहे ती एक्सपिरियन्स भरा। जसं की तुम्ही जर ITI झालेला असाल तर ITI तुम्ही ITI नंतर कोणत्या ठिकाणी काम केले त्याचा एक्सपिरियन्स, जर तुमचं कम्प्युटर झालेलं असेल, MSCIT वगैरे झाले असेल तर तुम्ही ते कशा प्रकारे शिकवू शकतात योग्य प्रकारे, तुम्हाला त्याचा किती वर्षाचा अनुभव आहे ते तुम्हाला भरायचं आहे। तुम्ही जे टेक्निकल एज्युकेशन घेतलं आहे त्या एज्युकेशनचा तुम्हाला इथे अनुभव भरायचा आहे। आणि लास्ट जी पायरी आहे शेवटची स्टेप, तर या शेवटच्या स्टेपमध्ये तुम्हाला कोणती भाषा अवगत आहे त्यामध्ये मराठी, हिंदी, इंग्लिश दिलं जाईल। आणि तुम्हाला जर या व्यतिरिक्त दुसरी भाषाही जर अवगत असेल तर ती टाकायची तुम्ही। जसे की आपण मराठी टाकल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे राईट, स्पीक अँड रीड, म्हणजे ज्या प्रकारे मला ही भाषा बोलता येते, लिहिता येते आणि वाचता येते, तर त्यासमोर आपल्याला चेक्स मार्क्स द्यायचे बरोबरचे। त्यानंतर हिंदी भाषा जर तुम्हाला येत असेल तर तिथे पण तुम्ही असंच करायचं आहे, राईट, स्पीक अँड रीड असं चेक्स मार्क्स द्यायचे। आणि तिसरी भाषा तुम्हाला इंग्लिश जर तुम्हाला येत असेल तर ती बोलता येत असेल तर यस म्हणा, तुम्हाला ती स्पीकिंग करता येत असेल तर स्पीकवर यस करा, लिहिता येत असेल तर राईटवर क्लिक करा आणि रीड करता येत असेल तर रीडवर पण क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला खाली विचारलं जाईल की तुम्ही या अगोदर पदावर कार्यरत होता का, तिथे येस किंवा नो करायचं, नोमध्ये उत्तर द्यायचं आहे। त्यानंतर विचारेल तुम्हाला तुम्ही एक सर्व्हिसमन आहात का, तिथे येस नो करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला विचारेल तुम्ही फिजिकली हँडिकॅप आहात की नाही, तुम्हाला येस किंवा नोमध्ये उत्तर द्यायचं आहे। त्यानंतर तुमचं बॅकग्राऊंड कॅटेगरी जी असेल, तुम्ही एक सर्व्हिसमन असाल तर येस म्हणा किंवा नो म्हणा। तुम्ही जो जॉब करत आहात तो पार्ट टाईम आहे की फुल टाईम आहे त्यामध्ये येस किंवा नो करा। त्यानंतर तुमचं जे स्पोर्ट पर्सन असाल तर तिथे येस किंवा नो करा। आणि शेवट तुम्हाला तुमचे बँक डिटेल्स विचारेल, त्यामध्ये तुम्ही तुमच्या बँकेचं नाव टाकायचं आहे, तुमचा बँकेचा अकाउंट नंबर टाकायचा आहे, जेणेकरून जे पेमेंट येईल ते तुम्हाला तुमच्या अकाउंटवरच येईल। त्यासाठी तुमच्या बँकेचा IFSC कोड तुम्ही व्यवस्थित टाकायचा आहे आणि बँकेचा ब्रांच कोड जो असेल तो व्यवस्थित टाकायचा आहे। अशा प्रकारे आपण रोजगार संगम योजना या योजनेची माहिती बघितली। तर माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर अशाच नवनवीन योजनांची माहिती बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत सर्वांना जय श्रीराम।